नमस्कार. एसीच्या रूममध्ये बसून सर्वसामान्य अभ्यंगधारकांच्या जीवन मरणासाठी जे काही लोक निर्णय घेत असतात, त्यांनी निर्णय घेताना थोडासा काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे असं मला वाटते. तुम्ही एक बिंदू एक पट ठेवलं म्हणजे एकदा जर एखाद्या विद्यार्थ्याची अभ्यंगधारकाची 6वी ते 8वी साठी निवड झाली आणि त्याच्याकडे 9वी 10वी 11वी 12वी साठी सुद्धा अप्लाय करण्याची पूर्ण अर्हता असली तर तो अप्लाय करू शकत नाही. तुम्ही काय सांगितलं, एकदा तुमची निवड झाली बाबू तर एकदा घरी बसून जाय, आता तुला पुन्हा निवड होण्याची त्या ठिकाणी शक्यता नाही. एक बिंदू एक पद लिहून दिलं तुम्ही, धन्यवाद. मग जे लोक आमदार होते खासदार होते त्यांना ती एकदा लावून टाका ना, त्यांना सुद्धा एक बिंदू एक पद. काय म्हणजे आमदार खासदारांना सुद्धा एक बिंदू एक पदच लावा ना. एकदा जर त्यांचं विथ इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं तर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये ते डबल यायलाच नको. असं करून टाका. आता हे खासदार होते, हे एका पक्षात निवडून आले, यांच्या पक्षात निवडून आले, ते आता डायरेक्ट इकडे गेलेत. बरोबर आहे. यांनी कुठं जावं कुठं राहावं याच्यातनी आपला कन्सर्न नाही अभ्यंगधारकांचा. तुम्ही कुठे राहा, शेवटी तुम्ही आणि तुमचे मतदारसंघातले लोक, बरोबर आहे की नाही, पाहत बसतील नेमकं काय करायचं ते. परंतु याच्यामधले या खासदारामधले काही असे जण होते की जे सुरुवातीला आमदार होते, आमदार असताना त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि खासदार झालेत. मग साधा प्रश्न आहे की जर एखादी व्यक्ती आमदार आहे आणि आमदार असून ती जर खासदार होऊ शकते, तर मग एखादी व्यक्ती जी 6वी ते 8वीला लागलेली आहे तर ती वरच्या वर्गावर का नाही जाऊ शकत, प्रश्न आहे साधा या इथल्या व्यवस्थेला. एखादी व्यक्ती आमदार असल्याच्या नंतर जर खासदार होण्याच्या प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी पात्र असू शकते, बरोबर आहे. मग एखादा शिक्षक की जो आहे लोअर क्लासला लागलेला, मग त्याला काय जाता येत नाही वर, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा माझा साधा प्रश्न आहे की आमदार जर खासदार होऊ शकते म्हणजे ते अपग्रेड होऊ शकते. आमदाराला कमी निधी मिळतो, खासदाराला जास्त निधी मिळतो. आमदाराला कमी सुविधा मिळतात, खासदाराला जास्त सुविधा मिळतात. मग असं एकदा लिहून द्या ना की भाऊ तुम्हाला एकदा आमदार झाल्याच्या नंतर पुन्हा खासदार होता येणार नाही. तिथे नियम नाही लावतात, शिक्षकांना लावून दिलं. एकदा तुमची निवड खालच्या वर्गावर झाली की तुम्हाला वरच्या वर्गावर अप्लाय करता येणार नाही. शिक्षकांनी काही पाप केलं का, काही भाऊ पाप केलं का काही, प्रश्न आहे ना हा. तुम्हाला विकास पाहिजे, तुम्हाला जास्त निधी पाहिजे. आता कशासाठी पाहिजे, मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्हाला सर्वांना निधी पाहिजे होता म्हणून तुम्ही तिकडे गेले. तुमचा दोषच नाही, आमचं तुम्हाला काही म्हणणं नाही, ठीक आहे. इथल्या व्यवस्थेला प्रश्न आहे की ह्यांना जशी मुभा आहे, ठीक आहे की नाही, स्वतःचा विकास करण्यासाठी स्वतःचा निधी वाढवून घेण्यासाठी जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. शिक्षकांना तसा अधिकार का नाही एका शिक्षक भरतीमध्ये? यांच्यासाठी कोणी डबल निवडणुका घेतल्या का? यांनी तर स्वतःचा पक्ष बदलला, निवडणुकाही नाही झाल्या. मग एकाच निवडणुकीवरती जर यांना पाहिजे त्या पक्षामध्ये जाता येत असेल म्हणजे ठीक आहे, त्याच्यामध्ये काही अटी शर्ती असतील. मग तसं आमचंही असेल ना, गणितचा शिक्षक का तुम्ही मराठीच्या ठिकाणी थोडी घेता, गणितचा शिक्षक गणिताच्याच ठिकाणी घेता की नाही, त्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन असून. मग तुम्हाला जर हे चालत असेल तर एकदा ह्यांचंही करा, नाहीतर मग एक काम करा, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची दोघांची लिस्ट सोबत लावा. अरे का नाही, हे बघा ना इकडे, हे विथ इंटरव्ह्यू म्हणजे निवडणुकीच्या वेळेस निवडून आलेत समजा, म्हणजे पुन्हा तिकडे गेले, त्याच प्रोसेसमध्ये गेले, बरोबर. ह्यांना चालतं, मग आमचंही तसंच करून टाका ना, विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू एकदाच लिस्ट लावून टाका. म्हणजे इकडच्या लोकांना इकडे जाताच येणार नाही आणि इकडच्या लोकांना इकडे येता येणार नाही. एकदाच लिस्ट लावा ना, दोन्ही लिस्ट सोबत लावा. मग शिक्षकांना नाही तर कोणालाच नाही, असंही करून टाका. वेगवेगळा नियम अशा पद्धतीने जर असेल तर काय फायदा आहे तुम्हाला सांगा बरं. आमदार खासदारांना सुद्धा हा नियम लावायलाच पाहिजे असं वाटते, ठीक आहे की नाही. बाकी कोण कुठं राहावं कोण कुठं जावं याच्याबद्दल काही मत नाही. जायला पाहिजे, ज्यांना वाटत असेल पण निधी विकास कमी होता ते गेलेत, ठीक आहे. अहो पण तुम्हाला एक नियम आणि शिक्षकांना वेगळा नियम, काय मला हेच नाही कळत. एक बिंदू एक पद दिलं यांना, कठीण काम आहे. एखाद्या शिक्षकाचं जर समजा या शिक्षक भरतीमध्ये 6वी ते 8वी साठी सिलेक्शन झालं, ठीक आहे, हे बघा सोपं आहे. 6वी ते 8वी साठी निवड झाली
आणि त्याला त्याच भरतीमध्ये जर वाटत असेल की बाबा विथ इंटरव्ह्यू मध्ये 9वी 10वी वरती लागावं, 11वी 12वी वरती लागावं, याच्यात चुकीचं काय आहे? काहीच नाही ना. जाऊ शकतो तो, त्याच्याकडे क्वालिफिकेशन आहे तो जाऊ शकतो. यांनी सांगितलं नाही तू 6वी ते 8वी वरच मरलं का? अडचण अशी की त्याला मार्क आहेत ना, तू जाऊ शकते ना 11वी 12वी लोक. बरं तो आता सुरुवातीला कोण नाही 11वी 12वीला जात? त्याला वाटते इकडे जर निवड नाही झाली तर मग अडचण येईल ना. ठीक आहे की नाही? तशाच पद्धतीने यांचं सुद्धा आहे. म्हणून यांना हाजून कळकळची नम्र विनंती की थोडासा निर्णय घ्या याच्यावरती. या बाबतीमध्ये निर्णय झाला पाहिजे शिक्षकांच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. आता एखादा विद्यार्थी आहे ज्याचं MSc BEd झालेलं असेल किंवा BSc BEd झालेलं असेल, उदाहरण घेऊन आपण समजू. ठीक आहे. MSc BEd किंवा MA BEd एखाद्या विद्यार्थ्याचं झालेलं आहे. मग हा विद्यार्थी 6वी ते 12वी साठी अप्लिकेबल आहे. काही काही विद्यार्थी तर असे आहेत की ज्यांचं DEd सुद्धा झालेलं आहे, म्हणजे ते पहिलीपासूनच अप्लिकेबल आहेत त्या ठिकाणी, 1ली ते 12वी पर्यंत अप्लाय करू शकतात. मग एखाद्या विद्यार्थ्याची झाली समजा 1ली ते 5वी साठी निवड, त्याच्याकडे MA BEd शिक्षण आहे. ठीक आहे की नाही? MA BEd सुद्धा आहे आणि DEd सुद्धा आहे. त्याची झाली निवड, तर मग त्यांना आयुष्यभर याच वर्गाला शिकवायचं का? तुम्ही काय म्हणता, जर याला पुन्हा शिक्षक म्हणून लागायचं असेल तर याने पुन्हा पुढची टेट द्यायची. अरे हो, पण हा तर 3 वर्ष नोकरीवर राहील ना. नोकरीवर असताना याचा अभ्यास कमी राहील रेग्युलरच्या मुलांपेक्षा. मग याचा जर अभ्यास कमी असला तर हा पुढच्या वेळेस कमी मार्क आणेल ना. याचे जर मार्क कमी असले तर पुढच्या वेळेस याची निवड होईल का? त्या वर्गावरती नाही. म्हणजे काय की आता त्याला चांगले मार्क असून सुद्धा तो मागे पडून राहिला. या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी गांभीर्यानं झाला पाहिजे. आणि म्हणून आमदार खासदारांना जसं 1 बिंदू 1 पद नाहीये. ठीक आहे की नाही? ते आमदार होऊन खासदार होऊ शकतात. खासदार झाल्याच्या नंतर कमी निधी म्हणून एका पक्षात दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात. मग तशाच पद्धतीनं एखादा शिक्षक असेल आणि तो 9वी 10वी वरती अंशतः अनुदानित वरती लागला, त्याला मार्क चांगले, तो 11वी 12वी वरती विथ इंटरव्ह्यू मध्ये निवड झाली 100% अनुदानित वरती, तर त्याला निधी पाहिजे असेल तर तो जायला पाहिजे की नाही? त्याला संधी मिळायला पाहिजे. म्हणून असं काहीतरी करा. विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यूच्या याद्या सोबत लावा. विद्यार्थ्यांना आधीच विचारून घ्या की भाऊ तुम्हाला कुणीकडे जायचं आहे, विथ मध्ये काम करायचं का विदाउट मध्ये काम करायचं? नाही त्याला दोन्ही संधी द्या. कारण की विदाउट इंटरव्ह्यू मध्ये एकदा त्याची निवड झाल्यानंतर त्याला विथ इंटरव्ह्यू मध्ये लागेल का नाही याची शक्यता नाही ना. त्या संस्थेवरती काय मागणी करतात सांगता येते का? एवढी पारदर्शक प्रक्रिया होते का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. सगळ्या गोष्टीचा विचार करून दोन्ही लिस्ट सोबत लावा, ही मागणी आहे आमची. तुम्हाला काय वाटतं पोरो? दोन्ही याद्या सोबत लागल्याच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. दोन्ही याद्या सोबत जर नाही लागल्या तर मग अनेक विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ शकतो. कोर्टामध्ये जर चॅलेंज केलं तर हे काही टिकेल असं वाटत नाही 1 बिंदू 1 पद. ठीक आहे. आता IAS ची जी एक्झाम होते बरोबर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा समजा आधी जर IRS चा निकाल लावला, मग IFS चा निकाल लावला आहे ना, IFS चा, आणि सर्वात शेवटी निकाल लावला IAS चा. याच्यामध्ये काय असतात? IAS असते, IRS असते, IFS असते. ठीक आहे. आता तुम्ही IAS चा निकाल लावलाच नाही आणि विद्यार्थ्यांना म्हटलंय की हे बाबा हे तुम्ही इथं जॉईन करून घ्या. मग हे करत असताना तुम्ही काय करता? UPSC ची परीक्षा कशी होते? सर्वांना सोबतच घेऊन चालते. मग जास्त मार्कवाला सुद्धा काय म्हणाल, चला बा होऊन जाऊ IFS, होऊन जाऊ IRS. मग तुम्ही काय म्हणता, जास्त मार्कवाला इथं एकदा जॉईन झाल्याच्या नंतर त्याला IAS होता येणार नाही, म्हणजे कमी मार्कवाला IAS होईल फक्त या कारणामुळे, कारण की तो इकडे निवड नाही झाला म्हणून. म्हणजे जास्त मार्क असून फायदा काय? मग MPSC UPSC मध्ये जर हा अशा पद्धतीचा पायंडा नसेल तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये कशाला लावून राहिले? विचार करा या गोष्टीवरती गांभीर्यानं. म्हणून आमदार खासदारांना 1 बिंदू 1 पद नाही, तसं शिक्षकांना सुद्धा 1 बिंदू 1 पद लावू नका. शिक्षकांचं नुकसान करू नका. तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.